नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे मीरा भाईंदर महानगरपालिका याच्यामध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। तो फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। तत्पूर्वी आपण त्या भरतीमध्ये कोणकोणती पद आहेत, पदांसाठी काय शिक्षण लागतं, त्याची लास्ट डेट किती, फी किती असणार, त्या संदर्भात थोडीशी आपण माहिती पाहून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोटल 358 जागांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे। त्याच्यामध्ये हे टोटल पद आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कनिष्ठ अभियंता वगैरे हे टोटल हे जे पद दिसत आहेत टोटल 27 पद आहेत आणि या 27 पदांसमोर तिथं पुढे जागांची संख्या पण दिलेली आहे, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते पण दिलेलं आहे। त्याच्यानंतर खाली शैक्षणिक पात्रता दिलेलं आहे, पद क्रमांक 1 साठी सिव्हिल, 2 नंबरसाठी मेकॅनिकल इंजिनियर। या पद्धतीने या ठिकाणी सर्व पद क्रमांकासाठी त्याचे शैक्षणिक पात्रता वगैरे या ठिकाणी दिलेले आहे। तसंच या फॉर्मसाठी अर्ज करण्याची ही तारीख आहे बघा, वयाची अट 12 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष असलं पाहिजे। तसेच मागासवर्गीय आणि अनाथ लोकांसाठी 5 वर्षे सूट देण्यात येत आहे। तसेच नोकरीचे ठिकाण हे मीरा भाईंदर जिल्ह्यामध्ये राहणार आहे। तसेच याची फी राहणार आहे बघा, ओपनसाठी 1000 आणि मागासवर्गीय अनाथसाठी 900 रुपये राहणार आहे। तसेच माजी सैनिक यांसाठी कोणतीही फी नसणार आहे। तसेच याची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे आणि अर्ज करण्याची लास्टची तारीख ही 12 सप्टेंबर 2025 राहणार आहे आणि याची जी परीक्षा आहे ती नंतर करण्यात येणार आहे। तसेच याची परीक्षा कधी असणार आहे, याची हॉल तिकीट कधी येणार, ते कसं डाउनलोड करायचं, ही जर माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण फॉर्म भरायला सुरुवात करू। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं बटन दिसतं। या रजिस्ट्रेशनच्या या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे फॉर्म भरण्याचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे सूचना आहेत ते क्लोज करून घ्यायचं आहे। त्यानंतरच्या गोष्टी आहेत त्या ॲग्री करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर फॉर्म भरायला आपण या ठिकाणी सुरुवात करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला आपलं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे, मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, लास्ट नेममध्ये आडनाव टाकून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपल्या 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीने नाव टाकून घ्या। परत खाली वडिलांचं नाव टाका, आईचं नाव टाका। ही माहिती टाकून झाल्यानंतर आपल्याला जरा खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी विचारेल तुमच्या नावात बदल आहे का। जर लग्न झालेल्या लेडीजच्या नावात बदल असतो तर त्यांनी येस करून घ्यायचं आहे, त्यांचं नाव पुढे टाकून घ्यायचं आहे। ज्यांच्या नावात बदल नाही त्यांनी नो करून घ्या। त्याच्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायची आहे तुमची। हे झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी लिंग सिलेक्ट करायचं आहे, जेंडर तुमचं मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करा। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेम मोबाईल नंबर या कॉलममध्ये पण टाकायचा आहे। परत खाली ईमेल आय डी टाकायचा आहे, सेम ईमेल आय डी आपल्याला या कॉलममध्ये पण टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली विचारेल बघा, तुमचं ग्रॅज्युएशन हे मुक्त विद्यापीठमधून झालं आहे का, झालं असेल तर येस करा, नसेल तर नो करा। हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून टाकायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल तुम्हाला माध्यमिक शाळा परीक्षा आसन क्रमांक, म्हणजे तुम्हाला 10वीला कोणता सीट नंबर होता तो 10वीचा सीट नंबर या ठिकाणी टाकून घ्या। तुमची 10वी कधी पासआउट झाले ते मंथ आणि इयर या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। एक्झाम सेंटर कसं सिलेक्ट करायचं त्यासाठी एक्झाम सेंटर चॉईस नंबर 1 या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व जिल्हे दिसतील, तुम्हाला कोणतं सेंटर जवळ पडतो तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्या पद्धतीने तिन्ही पण सेंटर तुम्ही या पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी टिप बटन दिसेल, त्या टिप बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जनरेट OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घेऊ आपण। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आपण OTP टाकून घेतला त्याच्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल दाखवेल या ठिकाणी। त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्या, सेम कॅप्चा खाली टाकून घ्यायचा आहे। परत एकदा कॅप्चा टाकून झाल्यानंतर रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आपल्या पुढे आता आपण जी माहिती टाकली ती सर्व माहिती दिसेल, ती माहिती बरोबर आहे ते या ठिकाणी सर्व बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। पुढच्या कॉलममध्ये सर्व क्लिक केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करून येस करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल। आता आपल्याला अर्ज करायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी आपल्याला अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही प्लसचं बटन दिसत आहे, हे प्लसच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली नोट या बटनावर क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर कोणती पोस्टला अप्लाय करायचं आहे आपल्याला
ते पोस्ट या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचे आहे. पोस्ट नेम या बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर कोणत्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे ती या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची आहे. तुम्ही कोणती पण पोस्ट सिलेक्ट करून घ्या. फॉर्म भरायची प्रोसेस ही एकच राहणार आहे. त्यानंतर आपण टाकलेली सर्व माहिती या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुमचं लग्न झालं आहे का, तर या ठिकाणी झालं असेल तिरस्कार, नसेल तर अनमॅरिड वगैरे करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला इंडियन नॅशनॅलिटी वगैरे विचारेल, तर या ठिकाणी नॅशनॅलिटी तुम्हाला इंडियन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवर राहता आहे का, तर राहत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्याकडे विचारेल तुमच्याकडे डोमासेल आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ज्यांच्याकडे डोमासेल नाही त्यांनी या ठिकाणी खाली माहिती टाकताना तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेटची माहिती टाकून घ्यायची आहे. तर शक्यतो बऱ्यापैकी जणांकडे डोमासेल असतं तर त्यांनी डोमासेलची माहिती टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डोमासेलचं काय विचारत आहे बघा, या ठिकाणी प्रमाणपत्र जारी करणारे प्राधिकरण विचारत आहे. तुमच्या डोमासेल सर्टिफिकेटवर खाली कोपऱ्यात लिहिलेलं असतं बघा तुमच्याकडे डोमासेल कुठून आलेलं आहे. तहसीलदार असतील, सब डिव्हिजन ऑफिसर असेल, तालुका मॅजिस्ट्रेट ऑफिस असेल, तर या पद्धतीने कोणतं नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डोमासेल तुमचं कधी निघलं ती तारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर डोमासेलचा सिरियल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ते टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कास्ट कॅटेगरी विचारेल. समजा एखादे कास्ट को तुमची असेल बघा या ठिकाणी NTC, OBC, SBC कोणती पण कास्ट असेल तर ती कास्ट सिलेक्ट करून घ्या. सेम मागाशी सांगितल्याप्रमाणे प्राधिकरण तुम्ही टाकून घ्यायचं आहे. कार्यालयाचं नाव, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसील ऑफिस वगैरे जे असेल ते टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कधी काढलं ती तारीख टाकून घ्या. कास्ट सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडिटीची डिटेल्स ही नाही टाकली तरी चालेल, त्याची काय अडचण नाही. त्याच्यानंतर जर तुमच्याकडं तुमच्या कास्टनुसार तुमचं नॉन क्रिमिनल लागत असेल तर नॉन क्रिमिनलचे डिटेल्स मागाशी सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या अंगावर एखादी तीळ खूण वगैरे असेल तर ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुमच्या अंगावर असेल, एका चेहऱ्यावर तीळ असेल तर मोल ऑन फेस वगैरे या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विचारेल बघा तुमच्याकडे पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, वोटर ID आहे, पासपोर्ट आहे, बँक पासबुक आहे. या पाचपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आता आपल्याकडं पॅन कार्ड आहे तर या ठिकाणी पॅन कार्डसाठी आपण आता यस करून घेऊ. पॅन कार्ड यस करायचं आहे. पॅन कार्डचं नंबर टाकून घ्या. ज्या पद्धतीने पॅन कार्डवर आपलं नाव आहे ते नाव या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. बाकी सर्व पोस्टला या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर माझे वय या बटनावर क्लिक करून सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर ॲडिशनल डिटेल्समध्ये येऊ. या ठिकाणी आपल्याला जे क्वेश्चन विचारत आहे म्हणजे तुम्हाला कोणतं आरक्षण वगैरे भेटतं, तुम्ही कोणत्या गटामध्ये येता वगैरे, त्यानुसार तुम्ही यस और नो करून घ्यायचं आहे. हे सर्व क्वेश्चन व्यवस्थित वाचा. त्याच्यानुसार तुम्ही यस और नो फक्त ॲन्सर वगैरे तिथं द्यायचे आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसत असाल तर यस करा, नसेल तर प्रत्येक ह्याच्यात नोच करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत आता ॲड्रेस वगैरे टाकून घ्यायचा आहे. तर ॲड्रेस टाकताना या ठिकाणी काय करायचं, पहिल्या लाईनमध्ये टाकायचं आहे ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव. दुसऱ्या लाईनमध्ये टाकायचं आहे तुम्ही गावामध्ये कोणत्या भागात राहता त्या भागाचं नाव टाकायचं आहे. एखादं नगरचं नाव असेल, मेन रोड असेल, एखाद्या मंदिराजवळ राहत असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी देशमध्ये आपल्याला इंडिया सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या राज्यात राहता ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तुमचा हा करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि खाली दिलेला परमनंट ॲड्रेस हे दोन्ही ॲड्रेस सेमच असतील तर या ठिकाणी हे यस बटन दिसत आहे, या यसच्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी ॲड्रेस सेमच येतील. ते झाल्यानंतर आपल्याला खाली येऊन नेक्स्ट अँड सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्या क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकताना या ठिकाणी पाहून घ्या आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकायचं. या ठिकाणी आपल्याला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, जर तुमचा कोणता CBSE किंवा बाहेरचा कोणता बोर्ड असेल तर तो बोर्ड सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्ही 10वीला कोणत्या शाळेत होता त्या शाळेचं नाव टाका. या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज, ग्रेड, CGPA काय होतं ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी आपल्याला ऑप्टेन मार्क्स आणि मॅक्झिमम मार्क्स हे दोन्ही टाकून घ्यायचं आहेत. ऑप्टेन मार्क्स म्हणजे तुम्हाला 500पैकी किती मार्क्स पडले ते टाका. मॅक्झिमम मार्क्स म्हणजे तुम्हाला कितीपैकी होतं, 500पैकी असेल किंवा 600पैकी असेल टोटल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲटोमॅटिक पर्सेंटेज येतील. हे झाल्यानंतर आपल्याला खाली 12वीची डिटेल्स पण याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहे. बोर्ड सिलेक्ट करा, 12वीच्या कॉलेजचं नाव टाकायचं, पर्सेंटेज किंवा CGPA सिलेक्ट करा, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकून घ्या, इयर सिलेक्ट करा, 12वी कधी पासआउट झाला ते वर्ष सिलेक्ट करा.
त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. ग्रॅज्युएशनमध्ये आपल्याला डिग्री क्वालिफिकेशन डिग्री विचारत आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता आपण पोस्ट सिलेक्ट केली आहे बघा, फार्मसिस्ट पोस्ट. त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी बी फार्मसीचे आपल्याला डिग्री दाखवत आहे. जर तुम्ही दुसरं कोणती पोस्ट सिलेक्ट केली असेल तर त्या पद्धतीत तुम्हाला या ठिकाणी डिग्रीमध्ये तुम्हाला त्याचे क्वालिफिकेशन दाखवणार आहे. त्या पद्धतीत तुम्ही हे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे कॉलेजचं नाव टाकून घ्या. ते कधी डिग्री कधी पासआउट झाला ते वर्ष महिना सिलेक्ट करून घ्या. पर्सेंटेज होते का CGPA होते ते टाकून घ्या. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स वगैरे टाकून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर खाली विचारेल तुम्हाला मराठी नॉलेज आहे का, मराठी भाषेचे ज्ञान आहे का, तर येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे फार्मसिस्टची पोस्ट असल्यामुळे हा क्वेश्चन या ठिकाणी आलेला असेल. तर तुम्ही दुसऱ्या कोणत्या पोस्टनुसार जर फॉर्म भरत असाल तर त्या पोस्टला ही जर क्वालिफिकेशन इलिजिबल असेल तर तुम्हाला येतं क्वेश्चन दाखवतील, नसेल तर नाही दाखवणार. तर या ठिकाणी विचारत आहे तुमच्याकडे फार्मसीचं लायसन वगैरे तुम्ही लायसन वगैरे काढून घेतलं आहे का, तर लायसन काढून घेतलं तर या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे तर येस केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला खाली आता एक्सपिरियन्स डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी फार्मसिस्ट पोस्टलाही एक्सपिरियन्स डिटेल्स लागतो, तर या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्या. बाकीच्या पोस्टला काही डिटेल्स लागत नाहीत तर त्यांनी या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्यायचे नाहीत. तर आता फार्मसिस्ट पोस्टला एक्सपिरियन्स डिटेल्समध्ये तुम्हाला आता मेडिकलमध्ये तुम्ही काम केलं असेल तर या ठिकाणी त्या मेडिकलचं नाव टाकून घ्या. कोणत्या पोस्टवर काम केले ते पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत काम केलं आहे ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्या पद्धतीने ह्या सर्व डिटेल्स टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आता सर्व माहिती टाकून झाली. आता या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी आता कागदपत्रे अपलोड करताना या ठिकाणी काय काय अपलोड करायचे ते पहिल्यांदा जाणून घेऊ आपण. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला सिग्नेचर. त्याच्यानंतर खाली पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे. डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर ऑल सेमिस्टर मार्कशीट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी माहिती सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे डोमासेल वगैरे होता तर या ठिकाणी डोमासेल अपलोड करून घ्या. अनुभवाचं प्रमाणपत्र लागत होतं तर ते अपलोड करून घ्यायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिनल आहे, पॅन कार्ड आहे. या पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. आता हे या ठिकाणी मी अपलोड कसे करायचे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा अपलोड करताना आपण फोटो कसा अपलोड करायचे ते जाणून घेऊ. त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू अपलोड या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा. आता या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतात या ठिकाणी, कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ. तर या ठिकाणी आपल्याला आता सेल्फी पण अपलोड करून घ्यायची आहे आणि फोटो पण अपलोड करून घ्यायचा आहे. सेल्फी कशी अपलोड करायची तर या ठिकाणी हे क्लिक हिअर टू कॅप्चर हे फोटोचं बटन दिसत आहे, या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर जर तुम्ही हा फॉर्म जर कम्प्युटरवर भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायला सेल्फी अपलोड करायला प्रॉब्लेम येणार. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर ही लिंक जी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे ती लिंक तुम्ही मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. तुम्हाला मोबाईलला ID पासवर्ड आलेला आहे तो ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. सांगितल्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी येऊन घ्यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर कॅप्चर फोटो या बटनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सेल्फी अपलोड करून घ्यायचे आहेत. या पद्धतीत तुम्ही सेल्फी अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर आता आपण फोटो कसा अपलोड करायचा ते जाणून घेऊ. त्यासाठी अपलोड फोटोग्राफ या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. फोटोची साईज ही 80 KB ते 200 KB असली पाहिजे. तसेच फोटोचा बॅकग्राऊंड हा व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे. तर आता फोटो कसा अपलोड करायचा त्यासाठी आपल्याला ड्रॉप फाईल हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आता गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये येऊ. आपला फोटो या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपण त्याची साईज कवर करून घेतली, फोटोचा बॅकग्राऊंड हे कवर करून घेतला, तो तुमच्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये दिसेल. तो फोटो या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच तुम्ही या ठिकाणी फोटो अपलोड होईल तुमचा. तर या ठिकाणी पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सेल्फी पण अपलोड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण क्लोज या बटनवर क्लिक करून घेऊ. त्याच पद्धतीने या ठिकाणी आता सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सिग्नेचरची साईज ही 80 KB ते 200 KB असली पाहिजे. तर या ठिकाणी आपण परत एकदा ड्रॉप हिअर या बटनवर क्लिक करून घेऊ आणि फाईल मॅनेजरमध्ये या ठिकाणी सिग्नेचर पण अपलोड करून घेतली. त्याच्यानंतर क्लोज करून घेऊ. तर आता या ठिकाणी आता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, 10वी 12वी डिग्री, तुमचं डोमासेल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल तर ते कसं अपलोड करायचं. तर या ठिकाणी आता तुम्हाला एक 10वीचं मार्कशीट अपलोड करून दाखवतो. त्याच पद्धतीत तुम्ही सर्व बाकीचे पण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला क्लिक हिअर टू अपलोड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, फोटो ती 10वीच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटची साईज ही 100 KB ते 2 MB मध्ये पाहिजे आणि फोटो किंवा त्याची PDF जरी असली तरी या ठिकाणी ते चालतं. तर त्यासाठी ड्रॉप हिअर या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. त्याच्यानंतर फाईल मॅनेजरमधून ते डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्यायचं आहे.
सिलेक्शन करून घेतलं डॉक्युमेंट्स तर पाहू शकता या ठिकाणी ते डॉक्युमेंट्स अपलोड झालेले. त्याच्यानंतर क्लोज या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. तर अपलोड करून झाल्यानंतर खाली यायचं आहे. घोषणापत्र दिसत आहे. तर प्रत्येक ह्या बटनावर आपल्याला बॉक्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्व बॉक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला प्रिव्ह्यू या बटनावर आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो फॉर्म सगळा भरला तो या ठिकाणी आपल्याला दिसेल. तर एकदा फॉर्म सगळा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरलेली बरोबर आहे का नाही, स्पेलिंग वगैरे सब बरोबर आहे का नाही. जर सगळं बरोबर असेल तर ओके बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ओके झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. तर या ठिकाणी तुम्हाला असा अलर्ट आला तर या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी पाहून घ्या. असा जर अलर्ट जर तुम्हाला येत असेल तर या ठिकाणी हे जे आपण अपलोड केलेलं आहे सेल्फी, फोटो आणि सिग्नेचर हे एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित अपलोड झाले आहेत का नाहीत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण सर्व डॉक्युमेंट्स आपले अपलोड व्यवस्थित झालेले. त्याच्यानंतर सबमिट ऑप्शनवर आपण क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी आपली सर्व माहिती दिसेल. या ठिकाणी क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, नेट बँकिंग आहे. तर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करताना डेबिट कार्ड किंवा जे तुम्हाला जर UPIचं ऑप्शन आलं या ठिकाणी तर UPIच्या ऑप्शनद्वारे तुम्ही पेमेंट करून घ्या. तर या ठिकाणी हे 3 ऑप्शन येत असेल तर या ठिकाणी डेबिट कार्डवरून पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी कार्ड नंबर टाका. तुमच्या एक्सपायरी मंथ आणि इयर सिलेक्ट करून घ्या. कार्डच्या मागचा CVC नंबर या ठिकाणी CVV नंबर या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून घ्या. तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP टाकून या ठिकाणी तुम्ही पेमेंट सबमिट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने पेमेंट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यानंतर ह्याची प्रिंट तुम्ही हे जर पेमेंट झाल्यानंतर हे प्रिंटचं ऑप्शन ऑटोमॅटिक येईल. त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील, काय विचारायचं असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्याची तुम्हाला हमखास 100% सर्व उत्तरं तुम्हाला दिली जातील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.